नमस्कार, रुचकर रेसिपी या माझ्या YouTube चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं खूप स्वागत आहे। नुकतीच आता दिवाळी संपलेली आहे आणि सर्वजण घरामधला फराळ खाऊन खूप कंटाळलेले आहेत। जर तुम्हाला मिसळ पाव मिळाली तर कसं वाटेल? अगदी छानच वाटेल आणि घरी बसल्या सुद्धा मिळाली तर अजूनच छान वाटेल आणि आपण घरच्या घरी जर बनवली तर ती सर्वांना सुद्धा आवडेल। चला तर मग बघूया आपण मिसळ पाव कशी बनवायची ते। मिसळ बनवण्यासाठी मी आधी मिसळचा मसाला बनवून घेणार आहे। त्यासाठी मी 3 कांदे उभे चिरून घेतलेले आहे। हे मी आता कढईमध्ये घालणार आहे। हे कांदे आपल्याला तेलावरती परतून घ्यायचे आहे। त्यासाठी मी कांद्यांमध्ये 1 चमचा तेल घालणार आहे। कांदा थोडा परतत आलेला आहे। त्यामध्ये आता आपण बाकीचे जिन्नस घालूया। तर आपण 1 वाटी खोबऱ्याचे काप घेतलेले आहे ते टाकणार आहे मी। 2 चमचे धणे टाकणार आहे। 1 चमचा सोप टाकणार आहे। 1 इंच आल्याचे तुकडे घेतलेले आहे ते सुद्धा टाकणार आहे। 15-16 लसूण पाकळ्या टाकणार आहे। 1 वाटी आपण पोहे घेतलेले आहेत ते सुद्धा घालणार आहे। खडे मसाले घालायचे आहे। त्यासाठी मी 4 दालचिनीचे तुकडे घेतलेले आहे ते टाकणार आहे। 4 लवंगा टाकणार आहे। 1 स्टारपूर टाकणार आहे। 1 मोठी वेलची आहे। 2 छोटी वेलची हे सुद्धा घालणार आहे। 4 मिरे घालणार आहे। आता हे सर्व जिन्नस आपल्याला भाजून घ्यायचं आहे। हे सर्व जिन्नस आपल्याला भाजून घ्यायचं आहे। पाच ते 6 मिनिटं झालेले आहेत। आता आपला मसाला भाजून तयार झालेला आहे। हा मसाला मी एका प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे। हा मसाला संपूर्णपणे थंड करून घ्यायचा आहे। हा मसाला पूर्णपणे थंड झालेला आहे। तर आता आपण या मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून त्याचं बारीक वाटण तयार करून घ्यायचं आहे। त्यामध्ये आपल्याला थोडं पाणी घालायचं। त्याचं पूर्णपणे वाटण तयार करून घ्यायचं। असं मसाल्याचं बारीक वाटण तयार झालेलं आहे। तुम्ही सुद्धा असं बारीक वाटण करून घ्यायचं आहे। आता आपण मिसळ बनवणार आहोत। त्यासाठी मी 5 चमचे तेल घेतलेले आहे। ते आपण कुकरच्या भांड्यात टाकणार आहे। तेल गरम झालेलं आहे। त्यामध्ये आता आपण मसाला टाकूया।
या मसाल्यामध्ये आपण 2 तेजपान घालायचे आहे, 8 ते 10 कढीपत्त्याची पाने, 2 हिरव्या मिरच्या चिरलेल्या, उसळ मसाला आहे, मी हा 2 चमचे घेतलेला आहे, 2 चमचे लाल तिखट घालायचं आहे। हा सर्व मसाला तेल सुटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे। आपल्या मसाल्याला तेल सुद्धा सुटू लागलेलं आहे। मसाला भाजून तयार झालेला आहे। मसाल्यामध्ये मी आता 6 ग्लास पाणी घालणार आहे। मिक्स करून घ्यायचा आहे मसाला। एक पाव मी मोड आलेली मटकी घेतलेली आहे, त्या याच्यामध्ये मी टाकणार आहे। चवीपुरते मीठ घालायचं आहे। मिक्स करून घ्यायचे सर्व मिसळ आपल्याला। पूर्णपणे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। कुकरला आपल्याला झाकण लावून घ्यायचं आहे। 1 शिट्टी काढून घ्यायची आहे। कुकर सुद्धा आपला थंड झालेला आहे। आता कुकर आपण उघडूया। वा, मस्त मिसळ तयार झालेली आहे, तरी पण आलेली आहे। मस्त, वा।